नमस्कार, मी रमा. स्वागत आहे तुमचं रमा रेसिपी मराठी चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आगरी मसाला करणार आहोत. हा आगरी मसाला योग्य प्रमाणात जर तुम्ही गरम मसाला घेतला तर तो मसाला टेस्टी बनतो. त्याशिवाय यामध्ये फक्त एकच मिरचीचा समावेश नाही, तर यामध्ये आपण 5 प्रकारच्या वेगवेगळ्या मिरच्या वापरतो. त्यामुळे या मसाल्याला खूप छान टेस्ट येते. तुम्ही हा मसाला नक्की बनवून पहा. तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. चला तर रेसिपी सुरू करूया. मी इथे वेगवेगळ्या प्रकारच्या 5 मिरच्या घेतलेल्या आहेत. त्या मिरच्याची प्रमाण मी सांगते. इथे मी लवंगी मिरची पाव किलो घेतलेली आहे, संकेश्वरी मिरची पाव किलो घेतली आहे, काश्मीरी मिरची पाव किलो घेतली आहे. त्याचबरोबर आपण बेडगी मिरची अर्धा किलो घेतली आहे आणि पांडी मिरची अर्धा किलो घेतलेली आहे. आपण ह्या ज्या 5 मिरच्या घेतलेल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, त्या आपल्याला 3 दिवस कडकडीत उन्हामध्ये सुकवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर तिसऱ्या दिवशी आपण याचे जे देठ आहोत ते काढणार आहोत. तर तुम्हाला मी इथे टिप्स देते, ती म्हणजे 3 दिवस जेव्हा आपण ह्या मिरच्या कडकडीत उन्हात वाळू घालतो त्यामुळे याचे देठ सहज तुटतात. पण ते तुम्ही एखाद्या कैचीने तोडू शकता किंवा हाताला थोडेसे खोबरे तेल लावून त्यानंतर तोडू शकता. इथे आपल्याला काही गरम मसाले सुद्धा लागणार आहेत. ते गरम मसाले आपण पाहूया. धने 125 ग्राम, काळी मिरी 10 ग्राम, लवंग 25 ग्राम, स्टार फूल 5 ग्राम, हिरवी वेलची 5 ग्राम, मसाला वेलची 5 ग्राम, दालचिनी 15 ग्राम, सुंठ पावडर 10 ग्राम. मला अख्खी सुंठ मिळाली नाही त्यामुळे मी सुंठ पावडर घेत आहे. तुम्ही अख्खी सुंठ घेतली तरीही चालेल. जावेत्री 10 ग्राम, मेथीचे दाणे 5 ग्राम, दगडफूल 5 ग्राम, बडीशोप 75 ग्राम, सफेद तीळ 10 ग्राम, नागकेशर 5 ग्राम, जिरे 50 ग्राम, राई 5 ग्राम, राई म्हणजेच मोहरी, तेजपत्ता 10 ग्राम, त्रिफळा 5 ग्राम, जायफळ 1 घेतला आहे, शहाजिरे 5 ग्राम आणि ओवा घेतला आहे 10 ग्राम, खसखस 5 ग्राम. तुम्हाला जर शक्य असेल तर हे गरम मसाले सुद्धा 1 ते 2 दिवस उन्हामध्ये ठेवा. त्यामुळे ते सुद्धा छान गरम होतील आणि मसाला आपल्याला जास्त भाजावा लागणार नाही. सर्व साहित्य आपल्याला तेल न घालता गरम करून घ्यायचे आहेत. आपण मीडियम गॅस ठेवायचा आहे आणि मीडियम गॅसवरती आपण हे सर्व गरम मसाले भाजून घेणार आहोत. करपवायचे नाहीत, तर अगदी थोडे थोडे आपण हे मसाले भाजून घेणार आहोत. म्हणजे एकदम लालसर नाही करायचे, पण ते व्यवस्थितपणे भाजले पाहिजेत. तर पाहू शकता धन्याला थोडा हलका असा लाल कलर आलेला आहे. अशा पद्धतीने सगळे मसाले आपण भाजून घेऊया. तुम्ही जर एकच प्रकारचे दरवर्षी मसाला बनवत असाल तर यावेळेस तुम्ही वेगळा मसाला सुद्धा बनवून पहा. कारण की प्रत्येक वेळी एक मसाला बनवण्यापेक्षा थोडे थोडे आपण सगळे मसाले बनवले, 2 ते 3 मसाले बनवले, तर भाज्यांना वेगवेगळ्या चव येते आणि भाज्या टेस्टी बनतात. तर अशा पद्धतीने आपण सगळे गरम मसाले भाजून घेणार आहोत.
यामध्ये मी खसखस, तीळ आणि ओवा संगतीत भाजत आहे। सर्व गरम मसाले आपण भाजून घेतले आहेत। आता यामध्ये मी सुंठ पावडर घालत आहे। जर अख्खी सुंठ घेणार असाल तर ती तुम्हाला तोडून टाकायची आहे, ती बारीक करून त्याच्यानंतर या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। आपण हे सर्व मिक्स करूया। आपण ज्याप्रमाणे गरम मसाले भाजून घेतलेले आहेत त्याच पद्धतीने आपल्याला लाल मिरच्या सुद्धा हलक्या अशा भाजून घ्यायच्या आहेत। तर सगळ्या मिरच्या आपण भाजून घेऊया। यामध्ये मी मसाले भाजताना तेलाचा वापर केला नाही। जर तुम्हाला आवडत असेल तर थोडंसं तेल तुम्ही यामध्ये टाकून मिरच्या आणि गरम मसाले भाजले तरीही चालतील। सर्व प्रकारच्या मिरच्या आपण भाजून घेतलेल्या आहेत, पाहू शकता। जेव्हा आपण गरम मसाला किंवा मिरच्या भाजतो तेव्हा एक वेगळाच असा सुवास येतो, म्हणजे व्यवस्थितपणे भाजलेले आहेत, कच्चे राहिले नाही पाहिजे। आता हे सर्व आपण मसाल्याच्या चक्कीवरून पावडर करून आणणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता मी सर्व व्यवस्थितपणे मिक्स करून त्यानंतर हे मसाला चक्कीवरून वाटून आणलेले आहे आणि हा आपला आगरी मसाला तयार आहे। या मसाल्याची भाजी खूप टेस्टी बनते, त्यामुळे तुम्ही हा मसाला घरी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा। रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका। वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।